बाबा नमस्कार. नमस्कार. कोण्या गावचे आपण? नागेशवाडी. नागेशवाडी. आपला तालुका जिल्हा कोणता येते? साकूर तालुका जिल्हा लागतो. साकूर तालुका जिल्हा लातूर येते का? बरं, आपण देवणी कधीपासून सांभाळतात? ऑक्सिजनच्या आधीपासून. किती? ऑक्सिजनच्या आधीपासून. असं आहे का? तरी किती वर्ष झाली? तरी आपले किती वर्ष व्हायचे अंदाजे? 85 वर्ष. 85 वर्ष झाली तुम्ही देवणी सांभाळतात. बरं बरं बरं. आता किती देवणीत आपल्याकडे पशु? 3 आहेत का? सगळे सगळे हा. बाकीचे घरी आहेत का आता? आज किती आणली सोबत? मग 5 आणली का? ही वळू एक, ही कारवडी एक आणली, आणि पलीकडे गाय आहे का? ती गाय आणि ती पलीकडे 2 कारवडीत का दोन्ही पण? 5 आणली आज. आज कुठं आली आपण यात्रेला? उदगीरला यात्रा ही समजा. यात्रेनिमित्तानं पशु प्रदर्शन ठेवलेलं आहे, तिथं तुम्ही आलात. बरं बरं. आपल्याला बाबा जमीन किती आहे? जमीन नाही. जमीन नाही. जमीन नाही. 1 गुंठा पण जमीन नाही. बरं, तुम्ही एवढं कसं भाव घेता मग एवढ्या जनावरांचं ह्याचं? बाबा जमर कसं विकत घेऊन घालावं लागलं. म्हणजे विकत घेऊन? पण आता म्हणजे टोटल जनावरला आपलं विकतच चार आहे सगळं. गुंठाभर जमीन नाही काही? कुठं प्रदर्शन केली का यांच्यावर काय आधी? आता पूर्वी केले ह्याच्यावर ही वासेल काय आता आलं. बरं बरं. पहिले हा बरं, ह्याच्या आधी बक्षीस कुठं कुठं आलीत आपल्याला? प्रदर्शन आहे ना कुठं काही? सिंधुदुर्ग, हा, अकोला, हा, पुणे, हा, मुंबई आणि अकोला, हा, बेंगलोरला पण आलेले. मद्रासला पण तुम्ही गेले पहिलं. म्हणजे आज 85 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही भरपूर बक्षीस आणले देवणी जनावरावर. तसेच मित्रांनो, यांना 2010 म्हणजे जे आता जे 2000 देवणीमध्ये तुम्हाला जे पुरस्कार आहे ते सध्या जीवन गौरव पुरस्कार मिळाला जिल्हा परिषदेमार्फत. तसेच मला वाटतं 2021 मध्ये तुम्हाला देवणीचा राष्ट्रीय नस्ल संरक्षण पुरस्कार यांना मिळालेला आहे. बरोबर, हरियाणामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो बघून घ्या, अशा प्रकारचा एक मोठा पुरस्कार यांना सन्मानित केलेला आहे. नॅशनल जेनेटिक ब्युरो ऑफ रिसर्च या संस्थेकडून त्यांचा सत्कार झालेला आहे केंद्रीय स्तरावरती. म्हणजे हा सर्वोच्च पुरस्कार आहे या पशु क्षेत्रातील, असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. बघून घ्या. तसेच आपल्याला जिल्हा परिषद मार्फत एक पुरस्कार महाग पण मिळाला, जीवन गौरव. तिथं आपल्याला किती मानधन देण्यात आलं? 51,000 रुपयाचं मानधन देण्यात आलं. बरं, एवढ्याच कसं चारायचं नियोजन असते? कसं दिवसभराचं काय? विकत. खुराकाचं नियोजन काय? विकतच घ्यावं लागतं. पुरा खुराक विकत, चारा विकत, सगळं विकतच आहे आपल्याला. गुंठाभर जमीन नाही तरी एवढं धकावता समजा एवढ्या जनावरांचं. म्हणजे तुम्हाला एवढी आवड समजा देवणी क्षेत्रातली आहे समजा. आज 85 वर्ष व्हायली तुम्हाला समजा. म्हणजे तुम्हाला जे आतापर्यंत पुरस्कार मिळाला त्याच्यातला सर्वोच्च पुरस्कार हाच म्हणावा लागेल. बरोबर. केंद्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो यांना. 2021 सालालाच मिळालं वाटतं आपल्याला. 22-23 मध्ये मिळालेला का देवणीचा? बरोबर. नस्ल संरक्षण पुरस्कार यांना मिळालेला आहे. कुठला? संभाजीनगरचा. हरियाणाला गेलते का आपण सोबत? वडील गेलते का? बरं, तुम्ही गेलते हरियाणामध्ये? हरियाणाला गेले होते काय? तिथं मानधन काय मिळालं आपल्याला हरियाणामध्ये? किती? 11,000 मानधन मिळालं आणि पुरस्कार देण्यात आला तुम्हाला. सुरुवातीला बरं देवणी सांभाळायची आवड कशी काय निर्माण झाली आपल्याला? काय? हा, बोला. नंबर 100 हा हा म्हणून ह्याला सांभाळायची आवड झाली समजा. बरोबर. बरं, ह्याचे गुणवैशिष्ट्य काय असायला पाहिजे देवणीचे? म्हणजे जातीवंत आपल्याला देवणी घ्यायचं म्हणलं तर काय असायला पाहिजे? हा, सांगा. हा हा. आणि पायात वाकडे नको, शिंग खुर आणि पायाला वाकडं नसून. बाकी आणखीन काही? कलर असं सफेद यायला पाहिजे. पाठीमागून पूर्ण पांढरा पाहिजे, पूर्ण तोंडाला पुढे असा पाहिजे, समोरून असा पाहिजे, पूर्ण काळा आला पाहिजे पट्टा दोन्ही साईडनं.
असं आहे. पट्टा तुटलेला नसावं कुठं. आता समजा ह्या कारवडी सारखा म्हणजे ही कारवड प्युअर आता. मित्रांनो बघून घ्या, ही जो पट्टा आहे जो काळा पट्टा पूर्ण पट्टा आलेला आहे, खाली पांढरा मधातून सेंटरला पट्टा आहे, अशा प्रकारचा आहे. बघून घ्या, म्हणजे याला प्युअर देवणी मध्ये मोडले जाते, वानेरा देवणीमध्ये. अशा प्रकारची आहे देवणी यांच्याकडे. सध्या मग आता जनावरच कोण बघतं एवढ्या सध्या सगळी? हे मुलगा आहे का तुमचा? तुमचं नाव काय? रमेश शेषराव सूर्यवंशी. बरं बरं, तुम्ही सध्या बघता सगळं? बरं बरं. खुराकात काय देतात यांना खाला? ज्वारीचं पीठ, ज्वारीचं मकाचं पीठ, मक्काचं पीठ, आपले उद्दीर पाटील मिरची पेंट. पाटील मिलची पेंट पण चारता. बरोबर. मित्रांनो बघून घ्या, पाटील मिलची पेंट पण आहे यांना. म्हणजे एक जमीन गुंटाभर नसताना एवढं सर्व जनावरचं पशुचं करतात. त्यांना खूप आवड आहे मित्रांनो देवणी पशुपालनामध्ये. बघून घ्या, अशा प्रकारची यांच्याकडे देवणी आहे. बरं, विक्रीसाठी हे काय असतात का आपल्याकडे पशु देवणीचे? असतात का? बरं, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायला. 83 29 83 29 64 68 10. 64 68 10. ठीक आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.